नमस्कार. आज आपण यवतमाळ जिल्ह्यातल्या श्री अमृतरावजी देशमुख काकाच्या शेतावर आलेलो आहोत. आमचे जिल्ह्याचे वितरक श्री बुस साहेब यांचा आपण या प्लॉटच्या आणि या बंपर या व्हेरायटीचा अभिप्राय घेणार आहे. बुस साहेब. तर आम्ही इथे अंबोळ्याला एका शेतावर आहोत. तर इथे बंपर ही एक व्हेरायटी लावली KCH 172. या व्हेरायटीचे वैशिष्ट्य म्हणजे उंच 10 फूट, त्याच्यानंतर एक फांदी म्हणजे बाकी कंपन्यांच्या एका झाडाच्या बरोबरीत आहे आणि याला 150 बोंडा आहेत. बरं, असं काही नाही की 12 फूट उंची असताना बांधायची गरज पडते असंही नाही आहे. काही भाग बांधलेला आहे, काही भाग बांधलेलाही नाही, म्हणजे दोन्ही आम्ही पाहिले. तर याच्यामध्ये आतापर्यंत 9.5 क्विंटल उत्पन्न निघालं आहे आणि आणखीन मला तसं माझ्या अंदाजानं 25 ते 30 क्विंटल एकरी उत्पन्न होईल असं वाटते. अर्थात ज्या शेतात आपण आहो त्या शेताचे जे शेतमालक आहेत अमृतराव देशमुख यांचं नाव खूप मोठं आहे शेतीच्यामध्ये. ॲग्रोवनमध्ये तुम्ही लोकांनी ऐकलं असेल, वाचलंही असेल. त्यांचा स्वतःचा एक पॅटर्न आहे आणि त्या पॅटर्नमध्ये ते काम करतात आणि ते अशी म्हणजे व्हेरायटी लावली त्यांनी आणि इतकी चांगली झाली का आताच त्यांचं म्हणणं असं आहे की हे जवळजवळ मी मार्चपर्यंत हे पीक राहील उभं आणि 12 फूट याची उंची होईल. जर 12 फूट उंची झाली तर उत्पन्नही खूप वाढेल आणि झाड एवढं मजबूत आहे, एक खोड असं आहे की बांबूच्या झाडापेक्षाही मजबूत असं खोड आहे, त्याचं खूप मोठं आहे आणि फांद्या इतक्या आहेत आणि त्या फांद्यामध्ये जे अंतर आहे बोंडा म्हणजे 3 ते 4 बोटं याच्यामध्ये एक अशी फांदी आणि एका त्याला सिरीज आहे सारखी आणि एका सिरीजला 7 ते 8 बोंडा आहेत. म्हणजे 3 बोटानंतर एक जी छोटी फांदी निघते त्याच्यावर 3 बोटानंतर परत एक 9 बोंडा असे आहेत. अशामुळे याच्यात उत्पन्न खूप चांगलं होईल आणि माझी शेतकऱ्यांना मी एक कृषीचा विक्रेता या नात्याने माझं असं म्हणणं आहे शेतकऱ्याला की शेतकऱ्यांनी जरूर ही व्हेरायटी पाहावी. ज्या लोकांना येणं शक्य नसेल त्यांनी अमृतराव यांना फोनवर बोलून याबद्दल विचारू शकता आणि उत्पन्न शेतकऱ्याचं वाढावं येणाऱ्या काही वर्षामध्ये आणि तो स्वावलंबी व्हावं आणि देशालाही त्याचा हातभार लागावा अशी मी जाहीर आवाहन करतो. आणि असा चान्स शेतकऱ्यांनी सोडू नये आणि इथे येऊन जरूर पाहावं ही माझी खूप नम्र विनंती आहे त्यांना.